25 ये काउंसिल ऑफ आर्किटेक्चर ने ऑर्गेनाइज की हुई दूसरी इंटरनेशनल कॉन्फ्रेंस है और इसका मुख्य उद्देश्य यह है कि आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो है वो बहुत बड़े पैमाने पे अभी यूज़ होना शुरू हो गया है और उसका जो यूज़ है वो एजुकेशन में और आर्किटेक्चर प्रोफेशन में इतने अच्छी तरीके से हम कर सकते हैं ताकि हमारी जो सर्विसेज जो रहेंगी वो सर्विसेज इंटरनेशनली कॉम्पिटेंट बने। ये पर्पज से जो है ये कॉन्फ्रेंस ऑर्गेनाइज की है। 3 दिन की ये कॉन्फ्रेंस है। So you started in colleges to aware the students about all this? Not only students. See, this is basically meant for the students, this is meant for the professionals, this is meant for the teaching institutions, and this also is meant for us who are the policy makers in the education and the profession. So this is basically to accelerate the change and control it in such a fashion that we are going to get a very, very meaningful scenario out of this. That's the whole idea. Sir, how you get this idea to bring some change in a society? Like in nowadays, where so many cases are coming and people are busy in their own schedule, how get your idea to? See, that is because that is our mandate as a Council of Architecture. And so if we do not think, then who would think? So this is where see, you are going to see almost 200 principals and the students coming all across India. You see 15 international speakers coming and sharing their sort of the experiences, and these are the experiences which will be enriching our Indian education and the profession. That's all. येत्या 3 दिवसांमध्ये 26, 27 आणि 28 या 3 दिवसांमध्ये इंटरनॅशनल लेव्हलचा आम्ही कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे आणि त्याचं नाव आहे ट्रान्सफॉर्मेशन्स 25. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, 3D प्रिंटिंग, UI UX ज्या काही डिस्ट्रक्टिव्ह टेक्नॉलॉजीज आहेत, मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत, त्याचा इफेक्ट जो आहे तो कसा पडणार आहे याच्याबद्दलच्या सगळे चर्चा आणि परिचर्चा जे आहेत ते आयोजित केलेले आहेत. याच्यामध्ये जवळजवळ 60 टेक्निकल पेपर्स आहेत, त्याचं प्रेझेंटेशन आहे. याच्यामध्ये 15 इंटरनॅशनल एक्सपर्ट्स वेगवेगळ्या आर्किटेक्चरल ऑफिसेसमधनं जगभरातून आलेले आणि रिसर्च ऑर्गनायझेशनमधून आलेले तेही पार्टिसिपेट होणार आहेत आणि यातनं जे काही होईल त्याची जी समरी आहे, त्याचा जो एसेन्स आहे तो आम्ही पॉलिसी मेकिंगमध्ये वापरायचा प्रयत्न करणार आहोत. आर्किटेक्चर एज्युकेशन आणि प्रोफेशनचं हे जे आहे ते नवी मुंबईला DY पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर इथे त्यांचं जे ऑडिटोरियम आहे, मोठं ऑडिटोरियम आहे, सेंटर ऑफ एक्सलन्स, तिथे आयोजित केलेलं आहे. उद्या म्हणजे 26 तारखेला 4 वाजता इनॉग्रल सेशन आहे. त्याच्यानंतर 3 इंटरनॅशनल मोठे वक्ते जे आहेत ते डिस्ट्रक्टिव्ह टेक्नॉलॉजीवरती बोलणार आहेत आणि त्याच्यानंतर 27 आणि 28 या 2 दिवसांमध्ये परत वेगवेगळ्या सेशन्समध्ये त्याची परिचर्चा होणार आहे. असा 3 दिवसांचा हा कार्यक्रम आहे. 28 तारखेला याची सांगता. सध्या आमच्या जो रजिस्ट्रेशन जे आहेत ते आहेत 450 आणि त्याच्यामध्ये आणखीन 150 लोक म्हणजे 600 लोक सध्याच आहेत, प्लस बाकीच्या लोकांचे रजिस्ट्रेशन जे ते अजूनही सुरू आहे आणि याचा फायदा जे आहे ते लोकयुवानी करून घेऊ शकतात. रजिस्ट्रेशन उद्यापर्यंत कार्यक्रम सुरू आहे पण 4 वाजेपर्यंत जे ते ओपन आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी दोघांसाठी ही अतिशय महत्त्वाची परिषद आहे. याचं कारण असं आहे की आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल सगळ्या फील्डमध्ये बोलतो आहोत आणि इथे आपण जो प्रयत्न करतो तो असा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आहे तो आता भारतामध्ये कुठल्या पद्धतीने इम्प्लिमेंट व्हावा आर्किटेक्चर एज्युकेशनमध्ये आणि प्रोफेशनमध्ये. त्याच्यामुळे याचा फायदा जो तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. ऑलरेडी आपला जो लोक आहेत की जे कामं करतात, पण आता बाकीचे इंटरनॅशनल लोक त्यांना जोडल्यामुळे आपापसामध्ये ते एकमेकांच्या बरोबर त्यांच्या थॉट प्रोसेसेस एक्सचेंज करतील आणि त्यातनं जे निघणार आहे तो एक सुवर्ण मध्य जो आहे तो असेल आणि त्याचा फायदा जो आहे तो आपल्या संपूर्ण देशाला हा मोठ्या प्रमाणात होणार आहे. 2-3 कारणं असू शकतात. ठीक आहे. याच्यात असं आहे की कधी कधी असं असतं की जो प्रकृतीचा जो प्रकोप आहे ना तो बरेचदा खूप वेगळ्या पद्धतीचा असतो आणि तो कधी बरेचदा अँटिसिपेट होत नाही. पण जर डिझाईनचा फॉल्ट असेल तर त्याची काळजी जी ती घ्यायची गरज आहे. बरेचदा कसं होतं की डिझाईनचा फॉल्ट नसताना प्रकृतीचा प्रकोपच इतका विचित्र पद्धतीने होतो आहे की त्याच्यावरती सुद्धा विचार करून आणि त्याला कसं डील करायचं याच्यावरती लक्ष द्यायची गरज आहे. आर्किटेक्टची याच्यात लकीली याच्यात आर्किटेक्टची चुकी नसते, कारण की आर्किटेक्ट जो आहे तो बेसिकली डिझाईन करतो. मी हेही म्हणत नाही की बाकीच्या जो लोकांची चुकी असेलच, पण जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्णपणे बघितल्या जात नाही, त्याचा पूर्णपणे रिसर्च करून आणि काढल्या जात नाही, तोपर्यंत कुणालाही दोष देणं हे बरोबर नसतं.
लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और शेयर कीजिए। बेल आइकॉन का बटन दबाना ना भूलिए और देखते रहिए लंत्रानी न्यूज़ लाइव।